कृष्ण जन्म झाला आणि रात्री 12ला मायबाप टेन्शनमध्ये आहे, जेलमध्ये झाला. पहिल्यांदा वसुदेवानं मिठी मारली. इथपर्यंत तुम्ही काल ऐकलं असेल. इथं वसुदेवानं मिठी मारली, आनंद आवरेना आणि माय देवकी रडू लागली. पतिदेव त्या गेटच्या पुढचा दगड पहा. आपले 6 लेकरं माझ्या भावानं कंसानं तंगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडतं देवाला तसं डोकं फोडून मारायचा. 6 मारले. एवढं तरी लपवा. हे माय लपवा लपवा जग जेठी, याला मायचं प्रेम म्हणतात बरं का. आता इथं मावल्या बसलेल्या आहे, आईचं प्रेमच आहे. पण आता उठला सुटला व्याख्याता कीर्तनकार प्रवचनकार बुवा आईवरच बोलतोय. चांगली गोष्ट आहे. पण बापानं काय घोडं मारलं म्हणतोय मी. एखाद्याला थोडंसं बापावर, बापाचं प्रेम कुठं कमी आहे. आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. असं का झालं. आईचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. एवढाच फरक आहे. हे पहा सहज आहे. किरकोळ संकट असेल तर आईची आठवण येते, किरकोळ. पण भयानक संकटाच्या वेळेला बापच आठवतो. चालता चालता काटा पायात भरला, आई ग. हे काही केंद्र सरकारचे नियम नाही. काटा पोचल्यावर आई ग म्हणावं, हे सहज नैसर्गिक आहे. चालता चालता पायात काटा भरला तर आई ग म्हणतंय. पण हायवे क्रॉस करताना लक्ष नाही, याच्याजवळ करकचून ब्रेक दाबून ट्रक थांबला, दोन्ही हात वर करून बाप रे, अरे इथं नाही आई, इथं बापच आहे. किरकोळ संकटाला आई आहे. भयानक संकट असेल तर बापाची आठवण. लेकरू आडवा आल्यानंतर गडबडा 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 लोळणारी आई सया समाजाला दिसते, दवाखान्यातली समाजाला दिसते. पण त्याच वेळेला 3 दिवसाचा उपवासी दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत येरझारा घालणारा बाप समाजाला दिसत नाही. त्याचं कुठं प्रेम कमी आहे. लेकीला बरं का, माझ्या बोलण्याचा या मावल्यांना राग येत असेल तर मी 12ला जाणार आहे. आणि जास्तच राग येत असेल तर माझ्यावर काही लाल डोळे करू नका. असू द्या. उलट आपले आपले डोळे बंद करा, मावल्यांना सांगतो. आणि डोळे बंद करून फक्त आपला आपला बाप आठवा प्रत्येक माऊलीनं. मग कळेल बापाचं केवढं प्रेम असते. एका वाक्यात सांगतो, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. दगडाच्या हृदयाचा असू द्या, पाषाण हृदय असू द्या. जेव्हा 25 वर्षाची ताई बाशिंग बांधून पप्पा जवळ येते, इथले तुमचे अनुभव असेल. काहीच करत नाही, फक्त तोंडावून हात फिरवते जशी माय लेकराच्या. आणि एवढंच म्हणते, बाबा जन्मभर खूप धावला आमच्यासाठी, आता तब्येतीची काळजी घ्या बाबा. कन्या दान सुखे जरी करी पिता, शोकांतये अंतरी. त्या दिवशी बाप नापास होतो. एरवी पुरुष रडला ना तर माणसं नावं ठेवतात बांगड्याभर, मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग लेकीला वाटे लावण्याचा, दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या, त्या दिवशी डसडसा रडतो. कारण सगळ्या घराची काळजी बाप घेत असला तरी बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते, हे लक्षात ठेवा. गरिबाची मुलगी असू द्या अथवा श्रीमंताची, ते सर्व सहन करेल, पण जन्मदात्या बापाचा अपमान तिला सहन होत नाही. तिच्या बापाहून सासरी कोणी बोलू द्या आणि मग तिचा अवतार पहा उभी राहते. बरं का सासूबाई, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. एक दिवस सगळ्या परिवार रॉकेल वतून पेटवा मला, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर. नाही सहन करत मुलगी. आणि बापाचंही तसंच आहे. बापाला खाली टाकतात ना मरायच्या वेळेला, तेव्हा बाप मुलांना एवढंच सांगतो, कोणीतरी जा रे माझ्या लेकीला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या. मी का सांगतो हे. आईचंही प्रेम आहे, बापाचंही प्रेम आहे. पण आईचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. ते लेकीला वाटे लावताना बैलगाडीचा काळ पूर्वीचा, लेक सासरे अशी जाता, माय लेकी त्या भेटती, आणि कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. मग माई रडती, मुलगी रडती लेकीला वाटे लावायच्या वेळेला. आणि गावातल्या 5-25 महिला त्यांनाही कोरोनासारखी लागण होऊन जाते. तुम्हाला छान माहिती. 5-25 महिला रडतात तेव्हा त्यांचं चर्चा. बघा केवढं प्रेम आहे आईचं.
केवढं प्रेम आहे, केवढी रडते आई, केवढं प्रेम आहे. अरे कोण नाही म्हणतं, प्रेमच आहे, आईचं प्रेमच आहे. पण त्याच्यापेक्षा प्रेम पाहायचं असेल तर तुम्ही घरात जा. घरात काय दिसल? त्या मुलीचा बाप एकटा बसला असेल घरात, ते त्याचं तोंड भिंतीकडे असेल, 2 हातात उपरणं असेल, आणि 25 वर्षाची लेक लहानपणापासून आतापर्यंतच्या आठवणी काढू काढू उपरणं भिजेपर्यंत बाप घरात रडत असेल. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे? फक्त मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. आपलं इथून वाढलं. माय देवकीचं प्रेम आणि वसुदेवाचं प्रेम. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, हे आईचं प्रेम झालं. आणि घाई करा, घाई करा, 1 तास 8 मिनिटं राहिले बरं का. कोकाटे महाराज इथे वशीला चालत नाही, मी वेळ चुकत नाही कधी, माहिती आहे. घाई करा का जणी कंसासी करेल माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल. जणी कंसासी माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल. जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारील, हे माईचं प्रेम आहे बरं का माऊल्यांनो. आता बापाचं सांगतो. रात्रीचे 12 वाजले, सोसाट्याचा वारा आहे, मुसळधार पाऊस आहे, विजाचा कडकडाट आहे, यमुनेला पूर आहे. तरी घाबरला नाही बाप. कृष्णाला टोपल्यात घेतलं आणि यमुनेच्या पुरात शिरला, आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला. कृष्णाला गोकुळा सुरक्षित ठेवून पुन्हा तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. अरे मग बापाचं कुठं प्रेम कमी आहे? फिरविले दोन्ही, फिरले दोन्ही, फिरविले दोन्ही, फिराविले दोन्ही. कन्या आणि चक्रपाणी, 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 कन्या आणि चक्रपाणी. फिरविले दोन्ही, कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी. फिरविले दोन्ही, कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला आणि तिकडची बेबी इकडे आणली. आता इथपर्यंत तुम्ही काल ऐकलेलं आहे सर्वांनीच. सकाळची वेळ, गोकुळातला प्रसंग. नंद पाटील गायीची सेवा करायला गेलेले. सूर्योदय झालेला. नंद पाटलाची बहीण आहे सुनंदा तिचं नाव. तिनं बघितलं दादाला बाळ झालं. एवढा आनंद झाला बहिणीला. लाडक्या बहिणीचं सांगतोय ए की माझ्या लाडक्या भावाला कधी पळतच आली सुनंदा. नंद भैया, नंद भैया, नंद भैया. भैया गोठ्यातून बाहेर. क्या हुआ सुनंदा? नंद भैया. अरे तू क्या पागल हो गई क्या? पागल तू बनने वाला भैया. क्या हुआ? आपको लाला भय है. तटा तटा मोत्याच्या माळी गळ्यातल्या तोडल्या आणि बहिणीच्या अंगावर फेकल्या. जा सुनंदा, गोकुलवासियों को कहो कि आज खुशी मनाओ. आणि मग बहीण गोकुळात आली. गोकुलवासियों, मेरे नंद भैया को लाला भय है, आज खुशी मनाओ. ही सुनंदा बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकल्यानंतर गोकुळीचा सुखाय, गोकुळीचा सुखाय, गोकुळीचा सुखाय, गोकुळीचा सुखाय, गोकुळीचा सुखाय.
जोडीच्या सुखा अंतपार नाही लेखा. सुखाला अंतपार नाही आणि अंतपार नसणारं सुख हे परमार्थात आहे, प्रपंचात नाही. प्रपंचात सुखाभास आहे. माणसं जी जगतात ना प्रपंचात ते सुखात नाही जगत, सुखाच्या आशेवर जगतात. आपण संशोधन करा. ज्याचं लग्न झालं नाही ते म्हणतं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न म्हणतोय मुलगा झाल्यावर सुख झाला, मुलगा शाळेत गेल्यावर सुख गेला, शाळेत पदवीधर झाल्यावर सुख झाला, पदवीधर नोकरी लागली म्हणजे सुख लागली नोकरी, त्याचं लग्न झालं म्हणजे सुख झालं लग्न, नातू बघितल्यावर सुख. असं करता करता म्हातारं मरतं पण सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. प्रत्येक जण जगतोय प्रपंचामध्ये, तो सुखात नाही सुखाच्या आशेवर जगतो. आणि मानलं तरी प्रपंचातलं सुख हे कमी कमी होतं, सारखं तर नाही राहत, उतरतं. तुमचे अनुभव आहे, फक्त तुम्ही सांगत नाही. तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. चुकून जर एखाद्या दिवशी एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात 7 जन्माचं वैर आहे. याचे लाल डोळे तिचे लाल डोळे, दोघाच्या मध्ये जर तिसरं थांबलं तर मधलं पेटल, अशी रागीट दृष्टी असते. लग्न झालं म्हणजे 2 वर्षे पती बोलतो पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलतीन पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्षे दोघंही बोलतात, पूर्ण गाव ऐकतं. इतकं बिघडत जातं. जे प्रपंचातलं सुख आहे ते असं उतरत जातं. याच्या उलट परमार्थात आहे. सुख घडी वाढू लागे, सुख घडी वाढू लागे, सुख घडी वाढू लागे, सुख घडी वाढू लागे. राम नामे मुपजी आवडी, राम नामे उपजी आवडी, राम नामे मुपजी आवडी, राम नामे उपजी आवडी. सुख घडी वाढू लागे, सुख घडी वाढू लागे, सुख घडी वाढू लागे, सुख घडी वाढू लागे. सुख घडोघडी वाढो लागे, प्रतिक्षण वर्धमान. प्रत्येक क्षणाला वाढत जाणारं सुख आहे ते परमार्थामध्ये. अरे कितीही चांगलं गाणं सिनेमाचं निघू द्या, वर्षात 6 महिन्यात कौतुक, नंतर कंटाळा. तुमचे अनुभव आहे. अशिक्षित आजी बरं का सुशिक्षित नातवावर रागावते. याच्यात आजी असेल रागावलेली. गोविंदा काय डोक्यात फरक झाला का रे, पागल झाला काय, उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. दुसरं म्हणणं वैतागले का नाही. पण आता माझा जाहीर प्रश्न आहे, 750 वर्षे झाले रोज आमचा वारकरी विना गळ्यात घेऊन रूप पाहता लोचणी म्हणतो. कधीपासून? 750 वर्षापासून. तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखामध्ये. अरे किती गायक झाले जगाच्या पाठीवर, पण 2 गायक अजरामर झाले, भीमसेनजी जोशी, लता दीदी मंगेशकर. काय कारण? उत्तर शोधा. यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला. म्हणून आम्हाला त्यांनी गाणे म्हटले, पण रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना. अरे हे शब्द यांनी गायले पण संताच्या मुखातून आलेले. रूपी गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार पला तुझ पाहता विठ्ठला. म्हणून अमर झाले विठ्ठल. पुन्हा परमार्थात जे सुख आहे त्याला सर्व सुख म्हणतात. सर्व सुख. प्रपंचात ते सर्व सुख नाही. एका इंद्रियाला एका विषयामध्ये तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता. तात्पुरतं. शब्द असेल फक्त कानाला सुख आहे, नाकाला नाही, आहे ना. सुगंध असेल फक्त नाकाला सुख आहे, डोळ्याला नाही. रूप असेल फक्त डोळ्याला सुख आहे, जिभेला नाही. जिलेबी असेल तर जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल फक्त त्वचेला सुख आहे,
म्हणजे एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता आहे. सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा भगवंत आहे. आणि तुम्हाला पाठ आहे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण कानाला सुख. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून शब्द आहे सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे आगर. बापर खुमा देवी वर, बापर खुमा देवी वर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बापर खुमा देवी वर, बापर खुमा देवी वर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवर म्हणून शब्द आहे. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंत पार नसणारं सुख गोकुळामध्ये, मग तया सुखा अंत नाही पार, आनंद सागर हेलावती. ठीक आहे, गोकुळामध्ये अंत पार नसणारं सुख, ते सुख होण्याचं नेमकं कारण काय? बाळकृष्ण नंदा खरी, 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 बाळकृष्ण नंदा खरी. अनंतल्या 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 नरनारी, अनंतल्या 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 नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. अनंतल्या 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 नरनारी, अनंतल्या 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 नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, नंदा बाळकृष्ण नंदा घरी. आनंद नरनारी, आनंद नरनारी, आनंद नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंद नरनारी, आनंद नरनारी, आनंद गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. अरे अंत पार नसणारं सुख उद्धवराव, गोकुळात अंत पार नसणारं सुख. हो, आणि ते होण्याचं कारण काय? बाळकृष्ण नंदा घरी. इथपर्यंत आलो आपण आता. बाळकृष्ण नंदा घरी. सावध राहा, वेळेच्या बाबतीत काळजी करू नका, बरोबर मोकळे करतो मग बाराला. बाळकृष्ण नंदा घरी. आता इथे बाळकृष्ण शब्द का घातला? हे पहिलं स्वरूप कार्य आहे. भगवान कृष्णाचं 8 स्वरूपामध्ये कार्य आहे. मोजा तुम्ही. बाळकृष्ण, लालाकृष्ण, राधाकृष्ण, युगलकृष्ण, गोपालकृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. 8 स्वरूप आहे. कृष्ण जीवनाशी संबंध 8चा आहे. पण संख्यात्मक विचार पहा तुम्ही. रामाचा संबंध 9शी आला. अरे का बाबा, असू द्या. 9शी आला श्रीरामाचा संबंध. जर तुम्हाला कोणी विचारलं जगातला स्वतंत्रपणे मोठा अंक कोणता, याचं उत्तर 9 आहे. 9 पेक्षा मोठा अंक जगात नाही. स्वतंत्र मोठा. काय म्हणतील 10 नाही कळत का? कळतं ना. मग 9 पेक्षा मोठा आहे ना. मोठा आहे पण स्वतंत्र मोठं नाही ना. शून्याचा पाठिंबा घेऊन 10 मोठं झालं. असं कोणाच्या बळावर कोणी मोठं होईल. आणि शून्याच्या मनात आलं घेतला पाठिंबा काढून तर एकचे काय हाल होईल.
म्हणून जगातला स्वतंत्र मोठा अंक 9 आहे आणि तो स्थिर आहे. तुम्ही मजा पहा त्यातली, कुठेही फिरवा तरी 9च. 9 दुणे 18, 8 ने 1, 9 त्रिक 27, 7 9 36, 6 ते 9 5 45, 5 4 9 सक 54, 4 5 9 7 63, 6 ते 9 8 72, 7 2 9 9 81, 8 ने 1 9. झालं ना? सरळ कशाला आडवं लावा ना. 9 दुणे 18, 8 ने 1 9, 8 2 36, 6 3 9, 6 2 72, 7 2 9, 72 2 144, 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. रात्रभर कागद काळे करा तरी 9च. तुलसी कहीस राम को क्यों न भजत निशंक, आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. तो संबंध श्रीरामाशी आहे आणि 8चा संबंध कृष्णजीशी आहे. एकच आकडा मराठीत असा आहे 8, त्याला गाठ नाही. बाकी सगळ्या आकड्याला गाठी आहे. घरी गेल्यावर पहा तुम्ही, 1ला वर गाठ आहे, 2लाही खाली आली, 3ला मध्येच गाठ आली, 4ला खाली, 5ला उजव्या भागाला, 6ला मध्ये गाठ, 7लाही वर गाठ, 9ला तर डोक्यावरच गाठ. बिना गाठीचा 8, छत्रीच्या दांडीसारखं 8. आणि त्याच्यामध्ये चढ उतार आहे. 9 स्थिर आहे पण 8 मध्ये चढ उतार सापडेल तुम्हाला. खाली जातो वर जातो. 8 दुणे 16, 6 ने 1 7, उतरलं नाही 1 नी. 8 त्रिक 24, 4 2 6, 8 जोग 32, 3 2 5, 8 45, 4 0 4. इतकं खाली आलं. एखाद्या वेळेला 8 सगळं मठायचं आहे, 8 4 12, वरही जाताना खाली येतं. हे 8. तो 8चा संबंध कृष्ण जीवनाशी आला. आवेश आणि पलायन. जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळतो भगवान, हे 8 दुणे 16. पण कौरव पांडव युद्धामध्ये तुटकं चाक घेऊन भीष्मावर धावतो, 8 सक मटेजा आहे. विठ्ठल जाऊ द्या. आता हे आकड्यावर कीर्तन होईल. आकडे म्हणजे वीज चोरतात ते आकडे नाही, तुम्ही लावता ते आकडे नाही. हे अष्टमीवर चाललंय आपलं. तरी पण बरोबर बरोबर वेळेच्या पुढे 1 सेकंद नाही जात, मिनिट कशाला. 8 कार्य केलं ते 8 स्वरूपामध्ये. 8वं स्वरूप कार्य आहे योगेश्वर. जो अर्जुनाच्या रथावर सारथी झाला ना, हा योगेश्वर आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजय भूते ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर, अर्जुनाच्या रथावरचा सारथी हा योगेश्वर. द्वारकेचा राजा झाला हा भगवान कृष्ण. आईका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत हा भगवान कृष्ण आहे. साक्षात लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते ना, हा श्रीकृष्ण आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. खांद्यावर कांबळ्यान हातात काठी घेऊन गाय चारतो, हा गोपाल आहे. हे स्वरूप सांगतो मी 8. हा गोपाल आहे. रास क्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेच्या पुढे एक एक कृष्ण. हा युगल. युगलचा अर्थ जोडपं होतं. जोडपं तुम्ही पेपरला वाचताना कधी कधी, प्रेमी युगुलांची रेल्वेच्या रुळावर, झालं युगल. कळलं तुम्हाला? म्हणजे जोडपं. तसं रास क्रीडेच्या वेळेला युगल आहे. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी, एक एक गोपी संगे एक एक गडी. त्रिकिटन त्रिकिटन त्रिकिट त्रिकिट थुम तन, त्यात होती राधा छान खेळे फुगडी. रास क्रीडा चालू होती ना. रास क्रीडा हा युगल कृष्ण आहे. राधेच्या सानिध्यात राहू लागला, हा राधा कृष्ण आहे. यशोदेनं ज्याचं लालन पालन केलं, हा लाला कृष्ण आहे. माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे, एका जनार्दनी माये घरोघरी घरोघरा प्रति जाये. माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे. ज्याचं लालन पालन केलं यशोदेनं, हा लाला कृष्ण. आता पुन्हा एकदा लक्ष द्या माझ्याकडे. पुन्हा एकदा, आता काय पाऊण तास आहे, पुन्हा एकदा तिकडून येऊ. योगेश्वर कृष्ण हे 8वं स्वरूप कार्य. भगवान कृष्ण हे 7वं स्वरूप कार्य. श्रीकृष्ण 6वं स्वरूप कार्य. गोपाल कृष्ण हे 5वं स्वरूप कार्य. युगल कृष्ण हे 4थं स्वरूप कार्य. राधा कृष्ण हे 3रं स्वरूप कार्य. लाला कृष्ण हे 2रं स्वरूप कार्य. आणि गोकुळात प्रगट झाला हा पहिला
बाळकृष्ण म्हणून बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी 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 बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. शब्द पहा तुम्ही, आनंदल्या नरनारी म्हणजे दोन्ही पार्ट्याला आनंद झाला, नरालाही झाला नारीलाही झाला. नाहीतर दोन्ही पार्ट्याला आनंद होत नाही हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. एक पार्टी गुलाल टाकून डीजे लावून नाचते तेव्हा दुसरी पार्टी डोक्याला हात लावून उदास होऊन बसते. हे तर माहित आहे ना. नुसतं बसत नाही, एकमेकावर चिडते. तूच म्हणत होता पलीकडचं गाव 70%, पलीकडचं 80%, पलीकडचं 90%, 95% लेखा सगळे टक्के 50च्या वर सांगत होता. माझं डिपॉझिट का जप्त झालं हे, आणि तिकडे गुलाल टाकून. म्हणजे एका वेळी सगळ्यांना आनंद होत नाही. पण गोकुळात आनंदल्या नर नारी, पुरुषालाही आनंद झाला आणि महिलांनाही. नंद पाटलाच्या आता आनंदाला पारावार नाही. नंद पाटलानं आदल्या दिवशीच गोदरेजची पुडी आणली होती. दाढी पांढरी होती ना. नंद पाटलाला वाटलं उद्या लोक काय म्हणतील, जय हरी पाटील दाढी तर पांढरी लेकरू झालं. म्हणून चमत्कार असा चमत्कार असा हो गया यारो, हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली, नंद जी के अंगना हो बज रही आज बदा. हे गो तिथलं सांगतोय मी, कामापुरतं. तुम्हाला गोड वाटतं पण ते सर्व उरकायचं आहे मला. नंद पाटील त्यांच्याकडे बरं का जाधव, पुरुष मंडळी कोणाकडे, 2 पार्ट्या झाल्या ना. नंद पाटलाकडे बाबा बधाय हो, बाबा बधाय हो, बाबा बधाय हो. नंद पाटील एवढे आनंदात आहे, कोणाला वापस जाऊ देत नाही. काय येईल त्याला जो मागल ते द्यायचं. नंद घरया नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरया नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दियो घोड़ दियो और दियो पालकी. हाथी दियो घोड़ दियो और दिनो पालकी. हाथी दियो घोड़ दियो और दियो पालकी. हाथी दियो घोड़ दियो और दिनो पालकी. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़ो को लापसी. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. बच्चों को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. 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 हे आपलं गोकुळातलं चालू आहे. नंद घरे आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दियो घोडे दियो और दियो पालखी. काही लहान लेकरं यायचे नंद पाटलाला भेटायला, बाबा बधाय हो. तेव्हा काही चॉकलेट नव्हतं, त्यांना लाडून पेढे. बरं बिना दाताचे, बरं का जाधव, बिना दाताचे म्हातारे काठी टेकत यायचे, नंद बाबा बधाय हो. मग ते वापसी जाऊ नये म्हणून लापसी. लापसी चावायची नसते, गिळायची. ते म्हाताऱ्यासाठी. मी तिथंच होतो म्हणून सांगतो, मजा आहे. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालकी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. पुरुष ज्या महिला होत्या त्या यशोदेकडे, यशोदा माई
जुग जुग जीवेरी जे सोदा माई तेरो ललना तोरो छोटो सो ललनवा झूले पलना जुग जुग जीवेरी जे सोदा माई तेरो ललना. याचा अर्थ इकडे नारी आणि तिकडे नर, दोन्ही पार्ट्याला आनंद. आनंदल्या नर नारी. इथपर्यंत आलो आपण. हा अरे ठीक आहे. आनंद कशावरून समजायचा आनंद झाला? अर्थाच्या कृतीवरून हे ठरलेलं आहे. अनुमान प्रमाण त्याला म्हणतात. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. कल्पना करा, एका गावामध्ये वेश आहे. वेश. एक आंधळा बाबा होता आणि आंधळ्या बाबा सोबत एक डोळावाला बाबा. आणि आंधळ्या ग्रहस्थाला आधार असावा म्हणून एक डोळावाला असतो. नुसतं नसतो, त्याच्यासोबत त्याचं 1/4 जमतंय डोळ्यावाल्याचं. पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असेल तर आंधळ्या बाबा असेल तर डोळ्यावाल्याला सोडतं, नाही ना? हा फायदा आहे. म्हणून एक आंधळ्या बाबा आणि एक डोळ्यावाला बाबा त्या गावात पहिल्यांदाच आले दोघंही. गावाजवळ वेश होती. डोळावाला म्हणला आंधळ्या बाबाला, बाबा थोडा वेळ थांबता का तुम्ही इथं? कुठं जातो तू? मी भोपळे आणतो म्हणता भाजीसाठी. भोपळे? भोपळे इथं हातगाडा आहे का रे? नाही. भाजी मंडळी आहे का? नाही. मग कोणी शेतकरी बसला विकायला? नाही. मग कुठून आणतो? वेलाला. वेलाला 50 भोपळे आहे. कुठं रे? वेशीजवळ. आंधळ्या बाबा म्हणला वेशीजवळ वेलाला 50 भोपळे? मला हे सांग, कुंपण आहे का? नाही. तार कंपाऊंड? नाही. राखणवालं? नाही. कुत्रे बांधून आहे का? नाही. आणू नको. का? कडू भोपळे आहे. डोळावाला म्हणला तुला दिसत नाही, मला सांगतो कडू आहे. तू पहिल्यांदाच आला, माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास ठेवू का तुझ्यावर? माझ्या खांद्यावर हात ठेवून चालतो दिवसभर, विश्वास तुझ्यावर? बरं जा आण. डोळावाला आला, त्यानं एक भोपळा तोडला आणि चाखून बघितला, कडू. आंधळ्या बाबाच्या पायावर डोकं ठेवलं. बाबा कमाल झाली भाऊ. का? अरे डोळावाला असून मला कळलं नाही कडू आहे, आणि तू दिसत नसताना कसं सांगतो कडू आहे? लेका साधं गणित आहे. वेशीजवळ वेलाला तार कंपाऊंड नाही, राखणवालं नाही, कुत्र बांधून नाही, आणि 50 भोपळे वेलाला. खाण्याच्या लायकीचे असते ना लेका, तर तुळजापूरच्या लोकांनी येलं उपटून नेले असते. अजून कोण हात लावला नाही, म्हणजे एकही भोपळा खाण्याच्या लायकीचा नाही. याला अनुमान म्हणतात. ज्या अर्थी त्या अर्थी. तसं गोकुळामध्ये आनंद झाला. कशावरून? त्यांच्या कृतीवरून. त्यांची कृती गुडिया तोरणे, 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 गुडिया तोरणे. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, करती गाता गाती गाणे, करती गाता गाती गाणे. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, करती गाता गाती गाणे, करती गाता गाती गाणे. आनंद झाला कशावरून? त्यांच्या कृतीवरून. कृती गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे. गोकुळात गुड्या उभारल्या होत्या, तोरणं बांधली होती, कथान कीर्तन चालू होती. समजायचा आनंद झाला. ते आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. गुड्या तोरणं. तुम्ही नवीन गावात जरी गेला, हसून स्वागत करतोय घरमालक, नवीन कपडे घालून. सत्यनारायणाची पूजा चालू आहे, आलेल्याचं स्वागत प्रसन्न चेहऱ्यानं करतोय. गुड्या उभारल्या, तोरणं बांधली, मोठा मंडप टाकला. असं दिसलं की समजायचं इथं कोणीतरी मरण पावलं. असं होते का? अनोळखी माणूस अंदाज करतो, ज्या अर्थी त्या अर्थी याला आनंद झाला. हे आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. मग गुडिया तोरणे, करते कथा गाते गाणे. ठीक आहे.
पण त्यांना कोणी सांगितलं होतं का गुड्या उभारा, तोरण बांधा, कथा करा, गाणं म्हणा? अरे सांगण्याची गरज नाही. एक लक्षात ठेवा, नेताओं को भीड़ जुटानी पडती, संतन को भीड़ हटानी पडती. दोन क्षेत्रातला फरक लक्षात घ्या. त्यांना गाड्या पाठवाव्या लागतात. त्या गाडीवर एक मुकरदम असतो, त्याचे पैसे वेगळे, बसणाऱ्याला 500 रुपये पुन्हा, तरी गाडी भरत नाही. त्याच्यावर सक्ती असते. पूर्ण ट्रक भरून आण माणसं, त्यांचे 500 रुपये बसणाऱ्याचे, तरी ट्रक का भरत नाही? जे आधी बसलेले असतात ट्रकमध्ये ते शुद्धीवर नसतात, आणि जे शुद्धीवर असतात ते त्या ट्रकमध्ये बसत नसतात, म्हणून अर्धीच येते. पुढचं ग्राउंड मोकळच. पुढं या, पुढं या, पुढं या. नेताओं को भीड़ जुटानी पडती. 750 वर्ष झाले माऊलीचा समाधी उत्सव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला गाडी पाठवली का तुळजापूरला या माझ्या समाधी उत्सवाला? दान 15 लाख यात्रा. बोलवायची गरज नाही. संतन को भीड़ म्हणावं लागतं. माग सरका. संतन को भीड़ हटानी पडती, नेताओं को भीड़ जुटानी पडती. असं का? दोन क्षेत्रातला फरक आहे जाधव. इथे आशीर्वाद आहे, तिथे आश्वासन आहे. मराठी कळते ना? मांगने के बाद जो मिलता है उसे आश्वासन कहते हैं, और न मांगते मिल जाता है आशीर्वाद. फक्त तुम्ही आई तुळजाभवानीच्या नावावर घर सोडलं, तुमची हाजरी मंदिरात लागली, आईला कळतं हे माझ्यासाठी आली माऊली, बस. ते काय तोंडानं आशीर्वाद देत आहे? तुम्ही दारात गेला की आशीर्वाद मिळालाच म्हणून समजा, मागावा लागत नाही. अंतकरण की विशुद्धी होने के बाद मिलता है उसे आशीर्वाद कहते हैं. मांगने के बाद मिलेगा वो आश्वासन. पूर्वी तमाशा असायचा, तमाशा आताही आहे. त्याच्यात पहिला गण, हे नीट आहे गे कोकाटे, तुम्हाला ऐकायला मिळत नाही माझ्याशिवाय, हे गण असतो पहिला तमाशामध्ये, नंतर गवळण, आणि मग वग रात्रभर. ते त्यांचेच माणसं असतात. 10-12 फेटे बांधलेले म्हातारे, एक कडक कपड्याचा पुढारी, एक लिखाणवाला उभा स्टेजवर, पुढे सगळे बसलेले ऐकायला तमाशा, आणि मग त्यांचा वग सुरू होतो. पुढारी भाषणाला उभे राहिले की खालचं पटक्यावालं, त्यांचेच लोक आहेत ते. आता आठवण झाली का साहेब आमच्या गावची? 5 वर्षांनी आला. शांत व्हा. काय शांत व्हा? प्यायला पाणी नाही. याचं पाणी घ्या लिहून, पाणी घ्या लिहून. ती एक लिहिणारच वग आहे तो वग. पाणी मंजूर झाला, आजोबा बसा खाली. पाणी कसं येईल साहेब? का नदी नाही ना आमच्या गावात? असं आहे का रे? याची नदी लिहा. ते तेवढ्याच कामावर आहे. नदी लिहिली. बाबा नदी मंजूर झाली तुमची. तिसरं उठायचं. नदी कशी येईल साहेब? का डोंगर नाही ना आमच्या गावात? याचा डोंगर घ्या लिहून. मांगने के बाद जो मिलता है उसे आश्वासन कहते हैं, न मांगते मिल जाता वो आशीर्वाद. भगवान बुद्ध काशीच्या नगरसेठकडे भिक्षेला गेले. त्यांना खीर आवडायची, भगवान बुद्धाला खीर, म्हणून काशीच्या नगरसेठने खीर केली. भगवान बुद्धांनी कमंडलू पुढे खीर वतनार होता नगरसेठ, तर त्याच्यात चिखल दिसला. बोले भगवान आपके कमंडल में कीचड़ भरा, मेरी गलती हो गई नगरसेठ, अभी धो के लाता हूँ. आणि जेव्हा कमंडलू स्वच्छ धुवून आणला, नगरसेठनं खीर वतली, आणि नगरसेठनं पायावर डोकं टेकून दर्शन घेऊन नगरसेठ म्हणला भगवान मुझे आशीर्वाद दो. भगवान बुद्ध बोले आशीर्वाद की कीमत कितनी है नगरसेठ? खीर इतनी है या खीर से ज्यादा? खीर तो 2 रुपए की होती है भगवान, आशीर्वाद बहुत कीमती होता है. तो तूने पहली बार तुम्हारी 2 रुपए की खीर मेरे कमंडल में क्यों नहीं डाली? बोले कमंडल में कीचड़ भरा था करके मैंने खीर नहीं डाली. तो देखो नगर सेठ, मेरे कमंडल में कीचड़ था तो तूने तुम्हारी 2 रुपए की खीर नहीं डाली. ये तेरा काया का कमंडल पूरा विकार से भरा है. मैं मेरा कीमती आशीर्वाद नहीं दे सकता. आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है जब अंतकरण की विशुद्धी होती है. म्हणून 2 क्षेत्रातला फरक आहे. इथे आशीर्वाद आहे, तिथे आश्वासन आहे. म्हणून सांगावं लागत नाही. नाहीतर गाव झोपल्यावर स्वतःचं बॅनर स्वतः लावणारे लोक आहे. नागपूरकडचं सांगतो, इकडे चांगले असतील. इथे काय भगवान कृष्णानं मोबाईल केला का? तोरण बांधा, गुड्या उभारा, कथा करा, गाणं म्हणा. मग का? अरे त्याच्या छंदानं तुका म्हणे छंदी, शाबास. तुका म्हणे छंदी,
तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे म्हणे छंदे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदाकरी बाळकृष्ण नंदाकरी मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदाकरी बाळकृष्ण नंदाकरी आनंदल्या नर नारी आनंदल्या 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 नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊन बरोबर सर्वांनी हात वर करा. शाबा शूटिंग वाले एवढे हात घेऊ आपण गोपाल कुमारी 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 कुंडले कमलधारी ढोलवे भगवान महाराज जय गोपाल कृष्ण भगवान जय भवानी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी. सुखांत वारण आहे लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बरोबर सगळे वेळेत बरोबर करू. हा कोकाटे महाराजांना आमची धावपळ माहिती आहे. रात्री संभाजीनगरच्या पुढे सिल्लोड आहे 50 किलोमीटर. तरी अर्धा तास आधीच तुळजापूर गाठलं आणि आता जवळ आहे शिर्डीला 7 ते 9 शिर्डी जवळ आहे. तरी तिथेही बरोबरच 45 वर्षे झाले जाधव पण कोणाची वेळ चुकू दिली नाही. बाकीचं कशाला तारीख तर नाही वेळ. आता सगळे होईल तेव्हा बरोबर 12 वाजतील. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. रांगण्यापासून चरित्राला प्रारंभ आहे. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधरी चरणी देती गाराने यशोदे साजणी दैदुद भक्षुण कमालने नवल केले साजणी कृष्ण आडवा वगैरे वगैरे मध्ये सगळे हिशोबात धरायचं.
रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, चालता चालता बोलू लागले. अरे लेका राक्षस मारायचे आहे, तब्येती सुधरवा, भरपूर खात जा. एक गोपाळ म्हणला, कसं भरपूर खात जा कृष्ण्या, आमची माय आमचा बाप असे कंजूस आहे रे, ताकही नाही पिऊ देत रे. असं आहे का रे? उद्यापासून खाऊ घालणं माझ्याकडे नाही, व्यायाम करणं तुमच्याकडे मंजूर आहे, पण चोऱ्या कराव्या लागल. चोरून का होईना खाऊ घाला.